मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेला जे काही आश्वासन दिलं होतं पाण्याचं, ते आज आम्ही या ठिकाणी 24 तास लाईट आणि पाण्याचं पूर्ण केलेलं आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि तो आम्ही पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. प्रचारामध्ये सांगितलं होतं आणि नगराध्यक्ष सिद्धिताई वस्तरे आमचा निवडून आला आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारत देशामध्ये एक इतिहास झाला. सांगोल्याचे माजी आमदार शाजी बापू पाटील मला एकनाथ शिंदे साहेबाच्या बंगल्यावर भेटल्यानंतर, अरे रमेश, तुम्ही इतिहास केला, अशा प्रकारची शाबासकी त्या ठिकाणी शाजी बापू यांनी दिली आणि सगळ्यात कमी वयाचा नगराध्यक्ष या देशामधला मोहोळमध्ये निवडून आला. आणि आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की मोहोळ शहराला 24 तास पाणी पुरवठा योजना, जी लाईट आहे ते 8 तास आहे, त्यामुळं पाणी 4 दिवसाला 5 दिवसाला जनतेला दिलं जातं. ते लाईट 24 तास करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि ते पूर्ण होस्तोवर डोक्यावर पटका बांधणार नाही, अशा प्रकारची भीष्म प्रतीक्षा या ठिकाणी मी घेतली होती. अनेक वेळा तुळजापूरच्या देवस्थान समितीमध्ये गेलो, ते पटका बांधून सत्कार करत असताना त्यांना मी सांगितलं की मी पटका स्वीकारत नाही, आई तुळजा भवानीची माफी मागतो, मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटल्याशिवाय पटका बांधणार नाही. अनेक जणांनी नगराध्यक्ष आपला आला, नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळं सत्कार करायला आले, पण कुणाचाही पटका त्या ठिकाणी स्वीकारला नाही. कारण मोहोळला 24 तास पाणी पुरवठ्याची वीज जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत पटका बांधणार नाही, अशा प्रकारची भीष्म प्रतीक्षा केली होती. आणि आज 24 तास पाणी पुरवठा योजना चालू झालेली आहे. त्यामुळं मोहोळ शहराच्या सर्व बहादर शिवसैनिकांनी डोक्यावर पटका या ठिकाणी माझा बांधलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मोहोळ शहराचे अनेक प्रश्न आहेत. या मोहोळ शहराच्या मुख्य रस्त्यासाठी 16.5 कोटी रुपयाची मागणी आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्याकडे केलेली आहे. आणि जोपर्यंत आता मोहोळ शहराचा मुख्य रस्ता होत नाही तोपर्यंत पटका बांधून घेणार नाही, अशा प्रकारची आज आप्पाच्या साक्षीने या ठिकाणी सर्व नगरसेवकाच्या साक्षीने, नगराध्यक्षाच्या साक्षीनं करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढी काय ताकद खर्च करता येईल तेवढी ताकद खर्च करून या मोहोळचा मुख्य रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या मोहोळच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नंतर परत पटका बांधणार नाही आणि परत अशी प्रतीक्षा कवाच करणार नाही. फक्त ही लास्टच प्रतीक्षा आहे आणि मोहोळ शहराचा मुख्य रस्ता आपण करून दाखवू. ओके.